माझे नाव सौ शुभदा सुरेश कणिकदे आहे. माझं वय 74 वर्ष पूर्ण आहे. मला साधारण 2001-2 पासून गुडघ्याचा त्रास सुरू झाला. तो हळूहळू वाढत गेला, त्यामुळे चालणं पण अशक्य होत होतं आणि खाली बसता वगैरे पण येत नव्हतं. स्वयंपाक वगैरे पण स्टूलवर बसून, सगळं स्टूलवर बसून करायची. चालायचं जरी राहिलं 4 पावलं चालायचा त्रास व्हायचा, परंतु चालायचं वगैरे असलं तर मी काठीचा सपोर्ट घेऊन चालत असे. बाहेर शक्यतोवर जातच नसते, फिरायला वगैरे कुठं जाणं शक्यच नसल्यामुळे जात नसते. पण घरातली कामं खूप त्रास व्हायला लागला. त्याच्यामुळे मग ऑपरेशनचं वगैरे सगळे लोक म्हणायला लागले की ऑपरेशन करून टाका वगैरे. परंतु माझ्या मनाची मानसिक तयारी नसल्यामुळे मी ऑपरेशनला बरेच वर्षापासून तयार नव्हते. तेव्हा अडकर सरांनी आम्हाला मात्र खात्रीपूर्वक सांगितलं की 100% याचं ऑपरेशन सक्सेसफुल होईल, तुम्ही काळजी करायचं कारण नाही, करून टाका. इतकं विश्वासाने सांगितल्यानंतर आमचाही थोडासा मानसिक आधार वाढला आणि त्याप्रमाणे आम्ही मग ऑपरेशन करण्याकरता हिलाही प्रवृत्त केलं आणि हिची पण मानसिक तयारी झाली. कारण तिचा त्रास शेवटी इतका होत असे की तिला अशक्य झाल्यामुळे मग शेवटी ती नाईलाजाने का होईना पण ऑपरेशन करण्याकरता तयार झाली आणि मग एकाच वेळेला दोन्ही पायाचं ऑपरेशन केलं. आणि त्यावेळेला आमच्या घरच्या यामध्ये घरातल्या अडचणीमुळं आम्ही दोघंच असल्यामुळं, घरातल्या अडचणी सुद्धा असल्यामुळे शक्यतो ती नाही म्हणत असे, परंतु मी स्वतः गॅरंटी घेऊन घरातलं काम चिंता न करता तुम्ही चांगल्या व्हा अशी त्यांना वारंवार पटवून दिल्यामुळे त्यांनी ऑपरेशन केलं. त्याच्यानंतर डॉक्टरांना भेटल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन करायला पाहिजे. त्यामुळे मी थोडीशी मानसिक तयारी करण्याचा प्रयत्न केला आणि ज्यांच्या ऑफिसमधल्या ज्या कलिग होत्या अभ्यंकर बाई म्हणून, त्यांच्या मार्फत आम्ही त्यांच्या ओळखीने डॉक्टर अडकरांकडे आम्ही गेलो सगळे. मग त्यामुळे त्यांनी सांगितल्याप्रमाणे बाकीच्या सगळ्या टेस्ट वगैरे केल्या. डॉक्टरांना भेटल्यानंतर माझी जी भीती होती ती पूर्ण निघाली. माझं ऑपरेशन 10 मार्च 14ला झालं. आता जवळजवळ 6-6.5 महिने झाले आहे. त्यामुळे आता मला अगदी व्यवस्थित कम्फर्टेबल वाटतं. मी जिना वगैरे चढू उतरू पण शकते, चालू शकते. चालताना मला तसा विशेष त्रास वाटत नाही. शक्यतो सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळा मी फिरायला जात असते. अर्धा-पाऊण तास फिरायला जाते. व्यायाम करते, फिजिओथेरपिस्टने जो सांगितलं आहे तो व्यायाम पण करते. ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला चालायला लागलं. मला जरा पहिल्यांदा भीती वाटली की एकदम कसं काय चालायचं मला, परंतु त्या फिजिओथेरपिस्टच्या मदतीने वगैरे दुसऱ्या दिवशीपासून चालायला लागली हळूहळू वॉकरच्या साहाय्याने वगैरे. मग त्याच्यानंतर मात्र व्यवस्थित सगळं फिजिओथेरपीच्या गायडन्स खाली 1-1.5 महिना जवळ तिची ट्रीटमेंट घेतली आणि त्याच्यानंतर आता मी इंडिपेंडेंटली चालते विदाऊट काठी. प्रामुख्याने दोन्ही ठिकाणची गुडघे रिप्लेस करतात. लोकांना त्याची भीती वाटते, परंतु प्रत्यक्षात दोन्ही गुडघे रिप्लेस केल्यामुळं कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही, उलट ते चांगलं होतं. आणि आम्ही परिक्रमेला, नर्मदा परिक्रमेला जाणार आहोत. यापूर्वी आम्हाला पायाच्या त्रासामुळे वगैरे कुठे जाणं शक्यच नव्हतं. रिटायर झाल्यानंतर विचार केला होता की इकडे जाऊ, तिकडे भारत तरी निदान पाहू, पण आम्हाला या त्रासामुळे कुठे जाणं शक्य नव्हतं. पण आता जरा थोडे आमच्या ओळखीचे लोक असल्यामुळे, आमच्या बरोबरचीच आहे साधारण, तर त्यांच्या याच्यामुळे जरा विचार केलेला आहे. मला गुडघ्याचा जेव्हा त्रास होता तेव्हा या स्टूलावर बसून मी स्वयंपाक करत असे, परंतु आता ऑपरेशन झाल्यानंतर मी अर्धा तास ओट्याजवळ उभं राहून स्वयंपाक करू शकते.